5 4 3 2 1 लेट्स प्ले. डावाला सुरुवात. बोला गणपती बाप्पा. षटक क्रमांक पहिले घेऊन अक्षय शितोळे कॅप्टन तयार होत आहेत. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा पहिला चेंडू विवेक शितोळेसाठी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. ग्रामपंचायत सदस्य कासारसाई आदरणीय रवींद्र भाऊ शितोळे आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं कासारसाई प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन तगडे ताकदवर संघ खऱ्या अर्थानं ज्या संघांनी साखळी फेरीतील 6 सामन्यांपैकी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले ते 2 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये येऊन पोहोचलेले आहेत. एका बाजूने पाहिलं गेलं तर सिंहगड वॉरियर्स आदरणीय ललित भाऊ शिंदे पुणे जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष माजी सरपंच त्याचप्रमाणे विद्यमान सदस्य त्याचप्रमाणे आदरणीय गुलाब काका लेणे मुळशी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य या दोन्ही मान्यवरांच्या संघ मालकीचा असलेला संघ सिंहगड वॉरियर्स. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय राजगड ट्रॅकर्स. अकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरतून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. टू बाउंड चेंडूला अडवलंय मैदानामध्ये. रुपेशची फेकी कमालीची आहे. एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. राजगड ट्रॅकर संघाचे संघमालक श्रीहरी उर्फ आबा कवितके 0022 सरकार ग्रुप त्याचप्रमाणे उद्योजक तेजस भाऊ कवितके यांच्या संघ मालकीचा असलेल्या राजगड ट्रॅकर्स या संघाने देखील खऱ्या अर्थाने साखळी फेरीमध्ये दर्जेदार खेळ करत फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. दोन्ही संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये समसमान ताकदीचे दगडे ताकदवर या मेगा फायनल मध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ असताना कॅप्टन कुल अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतायत. तंटमुक्ती अध्यक्ष आदरणीय अंकुश भाऊ शिकरे या मान्यवरांचं शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आणि या षटक क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये बुलशी सम्राट कासारसाई संघाची मुलूक मैदानी तोप म्हणून खऱ्या अर्थानं सातत्यानं ज्या खेळाडू ओळखलं जातं मावळ मुळशी परिसरामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावानं क्रिकेट खूप सारं खेळून काढलेला खूप मोठा नावलौकिक कमवलेला अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूने तितक्याच ताकदीचा प्रसाद तोळे स्ट्रायकर एंडला. त्यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट मिडल झाला. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता परंतु डीप मधून कुणाल राऊत जबरदस्त वेगाने डीप काऊ कॉर्नरला मिड विकेट मध्ये फील्डिंग करत होता. काऊ कॉर्नर मध्ये तो पोहोचलाय आणि त्यानंतर एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळणार आहे. बिनागड्याच्या मोबाईलमध्ये दफलकावरती 4 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कासारसाई प्रीमियर लीग सीझन खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा 9वा आहे आणि या सीझन 9 मध्ये आलेल्या संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं क्रिकेट खेळाडूंचं मान्यवरांचं सर्व संघ मालकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा मैदानाच्या आतमध्ये विवेक शितोळे आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू जरूर त्या ठिकाणी वाटला आउट साइड ऑफ असेल परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावावरती केलेला गोलंदाजीच्या मार्कवरती सातत्यानं पंचक्रोशीमध्ये आपल्या क्रिकेट खेळानं क्रिकेट रसिकांची मनं जिंकणारा कॅप्टन कुल अक्षय शितोळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डबल विकेट मिळून त्यानं षटक खरं तर या स्पर्धेमध्ये यापूर्वी हाताळलेला आपण पाहिले. तोच गोलंदाज हो ज्यावेळेचा चेंडू शरीराचा वेध घेणारा मैदानाच्या आतमध्ये विवेक शितोळेला पूर्णपणे बीट केलंय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना तफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू खरं तर वाईड फेकलेले आहेत. 2 अतिरिक्तच्या धावा आहेत परंतु 2 सिंगल केवळ बॅट मधून आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू वेग खेळलाय. केवळ 1 धाव त्याच्या बॅट मधून आलीत. यापूर्वीच्या साखळी फेरीतील सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने विवेक शितोळेची फलंदाजी आपण पाहिली. पहिल्या चेंडू पासून त्याने षटकार चौकारांची बौछार केली. शेवटचा चेंडू आउटसाइड द ऑफ मैदानाच्या आतमध्ये कव्हर पॉइंटला डीप मध्ये फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. षटक क्रमांक दुसरं घेऊन नवीन गोलंदाज सागर टेमगिरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्ग तयार होतोय. बेस्ट बॉलरच्या रेस मध्ये सातत्यानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये आपली दावेदारी पेश करताना सागर टेमगिरे पाहायला मिळालाय. आतापर्यंत खऱ्या अर्थानं साखळी फेरीच्या सामन्यामध्ये दर्जेदार कामगिरी सागरने केली. तो सागर टेमगिरे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं घेऊन दाखल झालाय. सातत्यानं आपण पाहतोय कासारचा आणि परिसरामध्ये सर्वाधिक वाट पाहिलेली क्रिकेटची स्पर्धा अर्थात कासारसाई प्रीमियर लीग KPL 2024 सीझन 9. सागर टेमगिरे तयार. एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय स्वप्नील बाप्पू केमसे. यावेळी त्या चेंडू फुलर लेनचा होता. ऑन साइडला चेंडू फ्लिक केला. मैदानामध्ये मिसफील्ड होते. स्क्वेअर लेग मधून चेंडू डिप्सला पोहोचलाय. कुणाल राऊत वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कारवरती आहेत. मोठा जल्लोष मोठा आनंद खऱ्या अर्थानं संपूर्ण कासारसाई गावातील खेळाडू मान्यवर व्यक्त करताना या कासारसाई प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तितकासा बॅटवरती मिडल होत नाही. मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल धाव्या चेंडूवरती येते. सातत्यानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एकाच संघामध्ये खेळणारे हे खेळाडू तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये एक दर्जेदार कामगिरी आपण पाहतो. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार या संघाची असते. परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये तेच खेळाडू खतर आपल्या गाव चॅम्पियन स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये भिडलेले आहेत. गावातील सर्व ज्येष्ठ खेळाडू अनुभवी खेळाडू लेजंड खेळाडू त्याचप्रमाणे सर्व युवा खेळाडूंना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय. एकूण 4 संघ या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 दगडे ताकदीवर संघ मेगा फायनल मध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये भिडताना पाहायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा सागर टेमगिरे पॉवर प्लेच्या षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करतायत. टॉस जिंकून मैदानाच्या आतमध्ये राजगड ट्रॅकर्स या संघाने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 11 धावा षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना धावफलकावरती नोंदवल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक हो मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये होते. विवेक शितोळेला जीवदान खरं तर दिलं गेलंय. एक साधा सोपा झेल मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षक कडून निसटलाय. त्यानंतर आलेली एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलक मात्र पुढे जाईल. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 12 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. आकाश यांच्याकडून आपण पाहतोय चेंडू निसटलाय मैदानाच्या आतमध्ये 12 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. संपूर्ण कासारसाई गावातील क्रिकेट खेळाडूंसाठी आणि क्रिकेट रसिकांसाठी आपण पाहतोय एक मोठी मेजवानी अर्थात KPL 2024 चा मेगा फायनलचा ब्रँडेड षटकार प्रसाद पवळेच्या बॅट मधून 6 धावा. अपील मोठी अपील पंचांकडे केली जाते. मोठी अपील आहे उचलून देखील दिलेत परंतु मैदानाच्या आतमध्ये नकार मात्र पंच या ठिकाणी कळवत आहेत. धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार जरूर प्रसादच्या बॅट मधून आलाय परंतु त्यानंतर देखील चांगलं कमबॅक सागरच्या माध्यमातून आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी त्या चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप भरपूर मोठा पॉवर प्ले फोडला वेधला चिरला चेंडू सीमा पार शिवशंभूचा छावा आणि मिळतोय चौकार 4 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय संपले गेले. दुसऱ्या क्रमांकाचं 12 चेंडूंचा डाव संपलाय. 11च्या सरासरीने धावफलकावरती 22 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
आघाडीचे दोन्ही फलंदाज कार्यरत आहेत. एकही फलंदाज बाद झालेले नाही. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी सिंहगड वारियर्सच्या संघाकडून होताना पाहायला मिळेल. सागर टेमगिरेच्या षटकामध्ये 14 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्यात. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात. बरीचशी बातचीत बरीचशी चर्चा करून मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 ची जबाबदारी पाहिजे कुठल्या म्हणून रंगत राहा आणि या सामन्याचा नट कोण ठरेल हेच पाहण्यासाठी खरं तर फार मोठा संघर्ष मोठी जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये उभारली. त्यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डॉट बॉल येईल धाफलकावरती. धावा ज्या स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 अंकावरती संघाचं धाफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा मार्गस्थ असताना अक्षय मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये राजगड वॉरियर्सच्या संघानं आपण पाहतोय टॉस जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः फलंदाजी करण्याचा. ओहो ज्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय यांची लाजवाब गोलंदाजी आहे. अक्षय शितोळे यांची 2 षटकं खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये अतिशय निर्णायक षटकं ठरताना जी पाहायला मिळतील. बॅटच्या आतील बाजूची कडाके चेंडू मात्र जागेवरती स्थिरावला आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय डॉट बॉल लागोपाठचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 1.4 षटकांचा खेळ अक्षय यांचा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वैयक्तिक 10 चेंडू अक्षय यांनी फेकलेत आणि 10 चेंडूवरती केवळ खर्च केल्यात 10 धावा. स्कोर कार्डवरती 24 धावा मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. विवेक शितोळे दुसऱ्या बाजूने प्रसाद पवळे या जोडीला मात्र आपल्या गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला खऱ्या अर्थानं एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जावं लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तगडा ताकदवर संघ आहे. यावेळेचा चेंडू आउटसाइड ऑफ विकेट कीपर कडून चेंडू निसटलाय. धावेसाठी पळापळ. ओहो रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिटची गरज. वाईड +1 अशा या चेंडूवरती मिळतील 2 धावा. इस्टँडच्या पाठीमागे स्वप्नील बप्पू केमसे आपण पाहतो थोडेसे बंबल होताना जरूर पाहायला मिळाले परंतु निश्चितच नंतर स्वतःला सावरलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईड +1 अशा 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबर 26 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आली तर आणि पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक खेळताना प्रसाद पवळे मुळशीचा बाहुबली म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची ख्याती आहे तो प्रसाद पवळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. फलकावरती 26 धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अक्षय आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण विकेटच्या शोधामध्ये खऱ्या अर्थानं अक्षय गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरे षटक घेऊन ते गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. विकेटच्या शोधामध्ये विकेटच्या प्रयत्नामध्ये अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलंय. केवळ एक सिंगल या चेंडूवरती घेतली जाईल. प्रसाद आणि दुसऱ्या बाजूने विवेक यांची रणनीती आपण पाहतोय साफ आहे. मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांची 2 षटकं डिफेंड करायचे, सिंगल डबल घ्यायच्यात, कुठल्याही प्रकारे विकेट सोडायचा नाहीये आणि उर्वरित गोलंदाजांवरती आक्रमण चढवायचंय अशा प्रकारची रणनीती बॅटिंग करणारा संघ राजगड ट्रॅकर्सच्या संघाने आखलेली आहे. उद्योजक आदरणीय लोकेश भिंताडे या मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होते. आपलं कासार साहेब प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अक्षय शितोळे यांच्या षटकामध्ये कमीत कमी धावा येत आहेत. आखू टप्प्याचा बॉल होता. पिक करून चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेगला डीप मध्ये फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. संपलाय. 31 धावा दफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. अक्षय शितोळे यांची 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये जी प्रसाद पवळे आणि विवेक शितोळे या जोडीने खेळून काढलेली आहे. कुठल्याही प्रकारे आपला विकेट गमावलेला नाहीये. आघाडीचे दोन्ही फलंदाज एका योजनेनं एका रणनीतीने मैदानावरती उतरलेत. धावा जरी कमी आल्या तरी चालतील परंतु विकेट मात्र सोडायचे नाहीये अशा प्रकारची योजना आखली गेली आणि त्या योजनेनुसार जबरदस्त कामकाज या जोडीने केले. निश्चितच 3 षटकांमध्ये दफलकावरती 31 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. अगदीच जर पाहिले गेलं तर क्रिकेटच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंगचं काम अगदीच पहिल्या सामन्यापासून अचूक पद्धतीने आमचे मित्र
अरुण शिंदे करतायत. आपलं देखील खरं तर विशेष कौतुक केलं जाईल. प्रत्येक सामन्यामध्ये अगदीच आपण पाहतोय चेंडूवरती बारीक नजर आहे. कुठल्या खेळाडूनं कशा प्रकारचा विक्रम नोंदवला हे देखील आपण पाहतोय. अचूक नोंद त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. 31 धावा धावफलकावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. पहिल्या 18 चेंडूवरती मैदानामध्ये 31 बनवल्यात, परंतु अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघातील प्रमुख गोलंदाजांची षटकं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालीत. आता मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडूंची षटकं देखील आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित 18 चेंडूवरती पैसे राजगड ट्रॅकर्स हा संघ कशा प्रकारचं कामकाज करताना पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर टॉस जिंकला होता राजगड ट्रॅकर्स या संघानं. निर्णय घेतला प्रथमतः बॅटिंग करण्याचा. राजगड ट्रॅकर्स या संघाचे संघमालक जर पाहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये उद्योजक आदरणीय तेजसदादा कवितके, त्याचप्रमाणे सेहरी आबा कवितके या दोन मान्यवरांच्या संघ मालिकेचा असलेला संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. राजगड ट्रॅकर्स हा संघ आहे, तो दुसऱ्या बाजूने सिंहगड वॉरियर्स या स्पर्धेतील एक दादा संघ म्हणून खऱ्या अर्थानं ज्या संघाची ओळख सातत्यानं जे आपण पाहतो, सिंहगड वॉरियर्स आदरणीय ललित भाऊ शिंदे आणि गुलाब काका लेणे या मान्यवरांच्या संघ मालकीचा असलेला संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 संपले गेले. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज संघातील प्रमुख गोलंदाज सागर पुन्हा एकदा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स केलं जातंय. प्रशांत उर्फ कोमल जाधव यांनी जर गोलंदाजी या सामन्यामध्ये केली तर निश्चितच माऊली आबा केमसे यांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू प्रसादच्या स्लॉट मध्ये वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. ये लगा चरण षटकार. सदतीस धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. गाडीचा टॉप गिअर आपण पाहतोय प्रसाद पवळीने टाकलाय. षटक क्रमांक 4च्या पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती देखील कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले की काय डाऊन द ग्राउंड लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळणाऱ्या खेळाडूसाठी आपण पाहतोय आकर्षक पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. अस्करवाडी मिसळ यांच्याकडून आकर्षक कूपन आहे. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय डबेस्टीच्या जवळपास टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डर तैनात आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्विलेक रिजन मध्ये चेंडू अडवला गेलाय. कुठल्याही प्रकारच्या धाव्या चेंडूवरती नसणार आहे. 43 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. अख्खी रेखीव स्वरूपाचं आयोजन नियोजन असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाउंड्री रोप, त्याचप्रमाणे आपण पाहतोय अनुभवी पंच आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेरा साइन या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. उगलत्या शब्दातील खऱ्या अर्थानं समालोचन देखील आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरती 43 धावा मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू प्रसाद खेळलेत, 28 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, परंतु दुसऱ्या बाजूने विवेक शितोळे ते मात्र 10 चेंडू खेळलेत. 11 धाव्यांची खेळी त्यांच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळाली. गोलंदाज तयार सागर. यावेळेस देखील आपण पाहतो बैठक सजवण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद यांच्या बॅटवरती चेंडू त्या ठिकाणी प्रॉपर मिडल होत नाही. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चेंज ऑफ पेस करणारा, सातत्यानं गतीचं मिश्रण करणारा आणि प्रत्येक चेंडू खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या टप्प्यावरती फेकणारा गोलंदाज अर्थात सागर टिमगिरे. व्हेरिएशन किंग म्हणून खऱ्या अर्थानं सागर टिमगिरे ओळखलं जातं. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या शैलीनं फेकणारा खऱ्या अर्थानं सागर टिमगिरे आहे. इन कटर, आउट कटर, त्याचप्रमाणे आपण पाहतोय ब्लॉकल स्वरूपाचे चेंडू देखील फेकण्यामध्ये माहीर असलेला सागर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी
2 धाव्यांची पेनल्टी राजगड ट्रॅकरच्या टीमला जी दिली जाणार आहे. आपला 12th मॅन कमेंटरी बॉक्स मध्ये नाही, निश्चितच प्रतिस्पर्धी संघाकडून अपील झालेली आहे. तुम्हीच आयोजक आहे, तुम्हीच नियोजक आहे. चला सामना सुरू करा. आता आपला गावचा खेळ आहे, गावचे सगळे खेळाडू आहेत. वेळेचा चेंडू कट केलाय, गॅप शोधलाय. दो फील्डर के बीच में से मिले दरार, उसी में से ढूंढ ले रन 4 चौकार. भरून चालली माझी मन. फलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक 4 चा शेवटचा चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक. जर लागोपाठच्या 3 विकेट इथे कुठल्याही गोलंदाजाने घेतल्या ना, तर पंचायत समिती सभापती भोर आदरणीय स्वप्नीलजी जाधव यांच्या वतीने 5,000 रुपयाचा प्राइज असणार आहे गोलंदाजासाठी. थँक्यू. 48 धावा दफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. विवेकच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये चौकार येताना पाहायला मिळालाय. पहिले काही चेंडू तो शांत होता, परंतु दाखवून देतोय शांत बसायला मी काही संत नाही. दरम्यान या वेळेचा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये अचूक टप्पा, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक संपलं जाईल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांचा खेळ संपलाय. दफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा दफलकावरती आहेत. रणझुंजार तरुण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रोहिदास भाऊ शितोळे यांचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संघाचे संघ मालक फायनल सम्राट श्रीहरी आबा कविटके यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस दोन्ही फलंदाजांसाठी असणार आहे. सो मैदानाचा आपण 4 षटकांचा खेळ संपला. दफलकावरती 48 धावा बिनागड्याच्या मोबदल्यामुळे स्कोर कार्डवरती आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. मेगा फायनलचा सामना आहे. सलामीचे फलंदाज विचार करून मैदानामध्ये उतरलेत. विकेट सोडायची नाहीये, मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमण चढवायचंय, अशा प्रकारची योजना आहे. 48 धावा दफलकावरती बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. 48 धावा ज्या दफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूंचा डाव मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पहिल्या 24 चेंडूवरती 48 बनवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आकाश भोते सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 48 धावा दफलकावरती पहिल्या 24 चेंडूवरती आहे. स्लॉगवर आकाशसाठी प्राइज झालेला आहे. आकाशच्या प्रत्येक विकेटसाठी सभापती आदरणीय स्वप्नीलजी जाधव साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटला 2000 रुपयाचा प्राइज असणार आहे.
बक्षिसांची मोठी खैरत खऱ्या अर्थानं आपल्याला या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावरती आकाश तयार. उजव्या हातानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटचा मारा करताना पाहायला मिळेल. डेड बॉलचा इशारा मुख्य पंच मैदानामध्ये करतायत. वैयक्तिक 12 चेंडू विवेक यांनी खेळलेत. 15 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. दुसऱ्या बाजूने प्रसाद पवळे 12 चेंडू खेळलेत. त्यांनी देखील 29 धावा आपल्या संघासाठी बनवल्यात. धावफलकावरती 48 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेचा चेंडू प्रसादच्या रडार मध्ये आहे. त्याला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. वाघाची दहाड फोडलाय पहाड. खेळलाय शानदार षटकार. 6 धावा. चोपन्न धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बिनाकड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये उलटा चेंडू. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. फलंदाज सुदैवी ठरलाय. निर्मनुष्य जागा आहे. निर्जळीस्थानी त्या ठिकाणी चेंडू पडला. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा चेंडूवरती येतील. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. 56 धावा बिनाकड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. विजण्याची तमा न बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानांचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणामध्ये काहीतरी अक्राळ विक्राळ बदल घडून परततात. आज 2 वादळ एकमेकांच्या आमने सामने आपण पाहतोय. सिंहगड वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूनं राजगड ट्रॅकर्स ही 2 वादळ एकमेकांच्या आमने सामने आलेले आहेत. पैसे मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ विजय पताका मिळवेल, कुठला संघ विजयाचा गुलाल आपल्या कपाळी लावेल. 56 धावा धावफलकावरती 5वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार आकाश. यावेळेस मात्र प्रसादसाठी ओव्हरपिच चेंडू होता. त्याचा घेतला पुरेपूर समाचार. चेंडूला पाठवले आउट ऑफ द पार्क. गगनचुंबी षटकार. 6 धावा. धावा धावफलकावरती यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट मिडल जरूर झालाय, परंतु उंची घेतले. लांबी कमी. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल टिपतायत. पैसे मैदानाच्या आतमध्ये पंच कळवतायत. नो बॉल. नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. जर श्रीहरी आबा कवितके यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं बक्षीस आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नो बॉल. साइड क्रीजचा नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पंच या ठिकाणी कळवत आहेत. 65 धावा धावफलकावरती. फ्री हिट ऑन. फ्री हिट वरती घेतलाय पुरेपूर समाचार. प्रसाद पवळेच्या बॅटमधून बाहुबली षटकार. 6 धावा. आणि 51 धाव्यांची खेळी मैदानाच्या मध्ये प्रसाद पवळे करतायत. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मुळशी तालुक्याचा बाहुबली गरजताना पाहायला मिळतोय. तब्बल 17 चेंडू आणि 51 धावा या फायनल मध्ये बनवतोय. संघाचा संघनायक कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. यावेळेस देखील हवाई सफार. फ्लॅटेड षटकार. 6 धावा. लागोपाठचा 3रा षटकार जर खेळला तर पंचायत समिती सभापती आदरणीय स्वप्नजी जाधव यांच्या वतीने 1000 रुपयाचे प्राइज प्रसाद पोळीसाठी असणार आहे. श्रीहरी आबा कवितके संघाचे संघ मालक यांच्या वतीने देखील 2000 रुपयांचं बक्षीस.
77 धावा धावफलकावरती. लागोपाठचे 2 षटकार तर खेळले गेलेत. 5 चेंडूवरती या षटकामध्ये तब्बल 29 धावा खर्च झाल्यात. यावेळेचा चेंडू स्लोवर वन ऑन साइडला बिग हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हो इथे मात्र चुकी होते. सिद्धार्थ कुंभार कडून चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जेल निसटलाय. पंच कळवत आहेत नो बॉल. हो नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. अजूनही आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चेंडू जो शिल्लक आहे नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 9+2 अशा 3 धावा या चेंडूवरती येतील आणि या 3 धाव्यांच्या बरोबरच संघाचा धावफलक पोहोचलाय 80 अंकावरती. आत्ताची पंच कळवत आहेत 1 धाव शॉट आहे. 79 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. फ्री टर्न गोलंदाज तयार. हो यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवरती आपण पाहतोय इनसाइड एज. चेंडू निसटलाय आणि त्यानंतर सुसाट वाऱ्याच्या वेगाने चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. 4 धावा. पाच षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती तब्बल 83 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाश बोतेच्या या षटकामध्ये तब्बल 35 धावा आल्यात. षटक क्रमांक 4 च्या अखेरीस धावफलकावरती जर पाहिलं तर 24 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावरती होते 48 धावा आणि षटक क्रमांक 5 मध्ये कुठून काढल्या तब्बल 35 धावा. एकूण धावफलकावरती 83 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. वैयक्तिक 20 चेंडू आणि 62 धाव्यांची जबरदस्त खेळी प्रसाद टोळे मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिल्या 3 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती जेमतेम धावा होत्या. योजना आखली गेली विकेट सोडायचं नाहीये. अंतिम षटकांमध्ये आक्रमण चढवायचंय आणि त्या योजनेनुसार खऱ्या अर्थाने एक जबरदस्त कामकाज प्रसाद टोळे या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळते. 5 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती तब्बल 83 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज ओम तयार होताना पाहायला मिळतोय. 83 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आहेत. एकही फलंदाज या मेगा फायनल मध्ये बाद झालेला नाहीये. सिंहगड वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठा संघर्ष करताना जरूर पाहायला मिळाला. पहिल्या 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर या सामन्यामध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी सामना दोन्ही संघ खतर समसमान पार्ट्यामध्ये जरूर होते. परंतु 5व्या षटकामध्ये तब्बल 35 धावा आल्या आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 83 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उद्याचं नव्हतं खऱ्या अर्थाने षटकामध्ये झालंय. तब्बल 35 धावा आल्या धावफलकावरती 83 धावा. शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क होती तयार. द रायझिंग स्टार ओम मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिला चेंडू ओमचा ऑन साइडला चेंडू भिरकावलाय. फिल्डर तैनात आहे डीप स्क्वेअर लेगला. मैदानाच्या आतमध्ये केवळ एक सिंगल घेतली जाणार आहे. प्रसाद टोळे भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅट वरती चेंडू आपण पाहतो निश्चितच पुरेपूर मिडल होतोय. त्याच्या बॅट मधून चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. त्याला स्ट्राईक इथं दिली जाणार आहे. 84 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटकार चौकार निश्चित स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रसाद टोळे एक जबरदस्त खेळ साकारताना पाहायला मिळतोय. सिंहगड वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूने राजगड ट्रॅकर्सचे दोन संघ जर पाहिले तर साखळी फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेचा पहिल्या सामन्यामध्ये भिडले होते आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये सिंहगड वॉरियर्स संघ पराभूत झाला होता. पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होऊन देखील खऱ्या अर्थानं मेगा फायनल पर्यंत हा संघ पोहोचलाय. दुसऱ्या बाजूने राजगड ट्रॅकर्स हा संघ देखील तितक्याच तगडा आणि तितकाच ताकदवर आहे. साखळी फेरीमध्ये दुसरा सामना झाला त्यावेळेस मात्र राजगड ट्रॅकर्स पराभूत होताना पाहिला. फुलटा चेंडू ऑन साइडला चेंडू फिक करून खेळलाय. त्यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मोठी धावफळ मोठी पळापळ होते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक केलं जाईल बिमर आहे की नाही हे तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. मेगा फायनलचा सामना
या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये निश्चितच पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली. प्रसाद पवळे ऑन स्ट्राईक आला, बीमर चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉल. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये, नो प्लस. घेतलेल्या 2 धावा, अशा एकूण 3 धावा चेंडूवरती मिळतील आणि या 3 धाव्यांच्या बरोबर 87 धावा फलकावरती आहेत. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा चेंडू, तितकाचा चेंडू बॅटवरती मिळत होत नाही मैदानामध्ये. बॅटची साइड एज घेते, सिंगल तर घेतले, दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न केला, स्ट्राईक रोटेट करायचे. प्रसाद पवळे ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. विवेक शितोळे आपला विकेट सोडेल, विकेट त्याग करेल. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळणार आहे. कामगिरी करताना आपण पाहतोय 22 चेंडू आणि 65 धावा वैयक्तिक प्रसादच्या बॅटमधून आल्यात. ज्यावेळेचा चेंडू उंची घेतली, लांबी कमी. कॅप्टन कुल अक्षय शितोळे डाऊन द बॉल, टिपला जेल. फलंदाज मैदानाच्या मध्ये प्रसाद पवळे बाद. धावफलकावरती मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात नवीन फलंदाज, न्यू बॅटर अथर्व बोडके मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. प्रसाद पवळे जबरदस्त फलंदाजी करत मैदानाच्या मध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज अथर्व मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. ज्यावेळेस निश्चितच युवा खेळाडू अथर्व मैदानाच्या मध्ये दाखल होण्यासाठी निघाला त्यावेळेस संघाचे अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू माऊलीआबा केमसेनी त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. त्याला निश्चित स्वरूपामध्ये लढण्यासाठी शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती दिलेली आहे. 2 गडी बाद 88 धावा फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा अंतिम षटक. त्यावेळेचा चेंडू अथर्वसाठी मैदानाच्या आतमध्ये इथे आपला विकेट सोडताना अथर्व पाहायला मिळेल. जयेश शेलारकर स्ट्राईक येईल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रनआउट स्वरूपात होतोय बाद. तीन गडी बाद 88 धावा फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन नॉन स्ट्रायकर इंडला जयेश शेलार. ओहो हो, हा चेंडू देखील पाहतो मैदानाच्या मध्ये अचूक टप्पा, भन्नाट वेग आहे. केवळ एक सिंगल आहे, दुसरीचा प्रयत्न पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. विकेट येते. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होताना पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येताना जो पाहायला मिळणार आहे.
4 गडी बाद 89 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 89 धावा फलकावरती. अंतिम षटक खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी होते दरम्यान. यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवरती हवाई सफर होतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती आलाय खणखणीत षटकार. 6 धावा. मेगा फायनलचा पहिला डाव मैदानाच्या पण संपलाय. धफलकावरती बनवल्या गेल्या त्या 95 धावा. विजयासाठी 96 धाव्यांची गरज. सिंहगड वॉरियर्स या संघासमोर एक मोठं टार्गेट, एक बलाढ्य आव्हान ठेवलंय. पाहायचं या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे अँड टीम करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल तसं पुन्हा एकदा तुमच्या कानावरती गोड आवाज पडेल. भावल तालुक्याचा बुलंद आवाज, पहाडी आवाजाचे जादूगार आदरणीय सुमित सोने सरांचा. धन्यवाद. मनापासून धन्यवाद आहे. हॅलो हॅलो चेक. आई शिवायची तुझी कृपा झाली. सह्याद्रीच्या उदरात रत्नाची खान मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला आला आणि त्याच शिवाने मावळ्यांना घेऊन इतिहास घडवला. असा मावळ तालुक्यातून मी सुमित सोनवणे तुमचं सर्वांचं कासारसाहेब प्रीमियर लीग अर्थात KPL 2024 मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. घेऊन जातो मेगा फायनलचा आपण पाहतो दुसरा डाव मैदानामध्ये सुरू झालेला आहे. चालू असणारी मॅच सिंहगड वॉरियर्स विरुद्ध जो संघ आपण इथे मैदानामध्ये पाहतोय राजगड ट्रॅकर्स. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय एक बिग बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आज स्पर्धेची आपण पाहतोय मेगा फायनल तुमच्या भेटीला आलेली आहे. 9वं पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिले गेलो तर मैदानामध्ये नुकतं ज्यांचा शुभागमन झालेला आहे स्कूल कमिटी अध्यक्ष आदरणीय गुरुदेव शेडगे यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी शांतारामजी पवळे यांचं देखील आपण पाहतोय मनपूर्वक स्वागत आहे. उद्योजक इसाकभाई शेख यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय. प्राइज आता आपण पाहतोय श्रेणी आलेला आहे. प्रशांत जाधव साठी प्राइज असणार आहे. प्रशांत जाधवने जर लागोपाठचे 3 षटकार ते खेळले. पंचायत समिती सभापती भोर आदरणीय स्वप्नीलजी जाधव यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपये. त्याचबरोबर पंकजी पाटील यांच्या वतीने देखील आपण पाहतोय लागोपाठचे 3 षटकाचा प्रश्न खेळले. 11,000 रुपयाचा प्राइज आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. जयेश शेलारने जर लागोपाठच्या 3 विकेट ते घेतल्या ना
तर स्वप्नील जाधव सभापती साहेबांच्या वतीने 5,000 रुपये. मुळशी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष ललित भाऊ शिंदे आणि त्याचबरोबर गुलाब काका लेडे संघाच्या संघ मालकांच्या वतीने 5,000 रुपयाचे प्राइज आहे. लागोपाठच्या 3 षटकारासाठी पहिला बॉल प्रशाच्या रडार मध्ये फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार झिरन. सिंहगड वॉरियर्सचा संघ आपण हॅलो सिंहगड वॉरियर्स संघ आपण इथे पाहतो. ललितभाऊ शिंदे यांच्या मालकीचा त्याचबरोबर गुलाब काका लेणे यांच्या मालकीचा असणारा संघ. खोलवट टप्प्याचा बॉल इथे आपण पाहतोय. चेंडू पडला, थोडीशी दिशा तिथे बदलली. मेगा फायनल आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. स्पर्धेला आपण पाहतो यांचं विशेष सहकार्य आहे सचिनजी रोकडे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 7 धावा धाबलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या प्रगतीपथावरती असताना 7 निभवायची गोलंदाज तयार आहे. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल तरी ती घेतलीये. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु नकार कळवलाय. स्वप्नील बापू केमसे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत जाधव उर्फ कोमल. विकेट हॅट्रिक साठी प्राइज झालेलं आहे 0022 सरकार सिहरियाबा कवितके त्याचबरोबर तेजेजी कवितके उद्योजक यांच्या वतीने 5,000 रुपयाचा प्राइज दोन्ही संघ मालकांच्या वतीने असणार आहे. कोमलने लागोपाठचे 3 षटकार खेळले. धीरजजी बोते यांच्या वतीने 2,000 रुपयाचा प्राइज आहे. आज फक्त बक्षिसांचा पाऊस आहे. एक सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये येणार आहे. एका धाब्याच्या मदतीने धाबलकावरती जर आपण पाहिलं गेलं तर सिंहगड वॉरियर्स 9 धावा धाबलकावरती आहेत. एकूण आपण आव्हान पाहतोय 96 धाव्यांचं आव्हान आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. प्रशांत जाधवच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी वैभवजी बोडके यांच्या वतीने 2,000 रुपये. आणि या दरम्यान बिग हिट मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पहिल्या षटकाचा खेळ ते संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. एकही फलंदाज बाद नाहीये. गतवर्षी आपण पाहिलं अक्षय शितोळे कंपनी हा संघ फायनल पर्यंत पोहोचू शकला नव्हता. गतवर्षी उपविजेता राहिलेला संघ आहे. परंतु गेल्या 9 पर्वांमध्ये फक्त ही दुसरी मेगा फायनल खेळणारा संघ आज मैदानामध्ये जर आपण पाहिले गेले तर राजगड ट्रॅकर्स आहे. प्रसाद पवळे आणि कंपनी. त्यामुळे प्रसाद पवळेला माहिती आहे आज काहीतरी झालं ना हे मानाचं करंडक आम्हाला हातामध्ये मिरवायचं आहे. स्वप्न खूप पाहिलेली आहेत परंतु स्वप्न ती नसतात जी माणसाला झोपेत पडतात. स्वप्न ती असतात जी माणसाला झोपा येऊ देत नाही. आज यशाचा मार्ग इथे आम्हाला गाठायचा आहे. छत्रपती शिवरायांचं एक सुंदर वाक्य आहे या जगामध्ये यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन. तो शोधूनही सापडत नसेल तर मी तो स्वतः निर्माण करील परंतु यश मिळवीन. आणि इथे फुल पॉवरफुल यह बंगाली रसगुल्ला षटकार.
स्वप्ने पाहिले स्वप्नील बापू सांगत असेल ती स्वप्न आम्ही देखील पाहिली आहेत. गत वर्षी आमचं स्वप्न पूर्ण झालं नाहीये, या वर्षी आम्हालाही स्वप्न पूर्ण करायचं आहे. षटकार आलाय, 21 धावा धाबलकावरती आहेत. अथर्व बोडखेचं स्वागत षटकाराने झालंय. क्रिकेट आहे, क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे. अथर्व तयार आहे. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानामध्ये केला जाईल, परंतु बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाहीये. स्वतःवरती मात्र थोडीशी निराश आहेत. तिथे माऊली आबा मात्र आपण पाहतो चुले ते कव्हर करतायत. एक धाव इथे येणार आहे. धीरजजी बोते यांच्या वतीने स्वप्नील बापू गेम्स यांच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे. शांतता पण इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. जरूर आज इथे बक्षिसाची खैरात आहे. आज लढायचंय, यश मिळवायचंय आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला कर्तृत्व इथे सिद्ध करावं लागणार आहे. यश म्हणजे कर्तृत्वासाठीच आहे. यश म्हणजे पूर्णतत्वाचा वसा आहे. यश म्हणजे उमलत्या पंखाचा बळ आहे. यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ आणि जो अप्रतिम खेळ करेल ना तोच केपीएलचं मानाचं कर्णघातामध्ये मिरवणार आणि चेंडू मिड विकेटला सीमारेषेबाहेर फॉर रन चौकार. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय प्रशांतच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय. या चौकाराच्या मदतीने धाबलका पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 26 धाबा ज्या धाबलकावरती आहेत. संघर्षाला सुरुवात झालेली आहे. विकेट हॅट्रिक साठी नेलीजी कवितके यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर लागोपाठच्या 3 विकेट जर घेतल्या आणि या दरम्यान खडे खडे चेंडू पोहोचवलाय डीप लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आपण पाहतो मैदानात. त्याला लागोपाठच्या 3 विकेट जर घेतल्या तर सभापती स्वप्नील बापू स्वप्नील शेठ जाधव यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइज असणार आहे. षटकार तर आलाय. 32 धाबा धाबलकावरती आहेत. 32 रन, लॉस ऑफ 0 विकेट. आणि शॉर्ट ऑफ लाईन बॉल तिथे चेंडू खेळलाय डीप स्क्वेअर लेग. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. षटकार. सभापती स्वप्नीलजी जाधव यांच्या वतीने प्रशांतने जर लागोपाठचा 3रा षटकार खेळला ना 11000 रुपये. पंकज पाटील यांच्या वतीने देखील प्रशांतच्या लागोपाठच्या 3ऱ्या षटकारासाठी 11000 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर ललित भाऊ शिंदे यांच्या वतीने 5000. गुलाब काका लेणे यांच्या वतीने 5000. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आलाय. संधी अजूनही आहे. प्राइस किती आहे फक्त मोजा. 32000 रुपये. 32000 रुपयाचा प्राइस. 1 षटकार मारला तर मिळणार आहे. 2 आलेले आहेत. अथर्व तयार आहे आणि हा चेंडू मात्र आपण पाहतोय इथे डाट. चेंडू इथे मैदानात डाट आलाय. धाबलकावरती धाबा आहेत 39 धाबा. 2 षटकांचा खेळ संपलाय. समीकरणाकडे घेऊन जाईल. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 57 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. क्रिकेट आहे. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरण्याचं वेळ हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. क्रिकेट हा वेडा लोकांचा खेळ आहे. ठार वेडे. त्याशिवाय तुम्हाला मोठं नाव करताच येणार नाही. आज कुठल्याही गावातील ग्रामस्थाला विचारलं ना हा खेळाडू काय करतो, काही नाही, क्रिकेट पाय वेडा झालाय. परंतु तोच वेडा इथे भल्या भल्यांना शहाणा करून जातोय. शेवटचे 24 चेंडू. चला स्पीडअप करा आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. आज लढायचं आहे.
आज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सह्याद्रीच्या या पर्वत रांगेमध्ये असणारा मुळशी तालुका, ज्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे मुळशी तालुका, ज्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी रायगडाचा भगवा ध्वज ज्या भूमीमध्ये रोवला तो तालुका म्हणजे मुळशी तालुका. आणि त्याच मुळशी तालुक्यामध्ये रंगलाय क्रिकेटचा देखना विहंगम सोहळा. शेवटचे 24 चेंडू 57 धावा इथे बनवायचे आहेत. इतिहास आठवायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तिथे केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय जयेश शेलार, स्वप्नील जाधव यांच्या वतीने लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2000 रुपयाचा प्राइस जयेश शेलार साठी असणार आहे. सभापती स्वप्नील जाधव यांच्या वतीने प्राइस असेल. वेळ वाचवायचा, वेळ समय वाचाइये. आयुष्यामध्ये वेळ ही कधीच कोणासाठी थांबत नाही. समय किसी का गुलाम नहीं है, हम सब समय के गुलाम है, इसलिए हमें समय के साथ साथ चलना होगा. गोलंदाज तैयार जयेश शेलार, स्ट्राइक वरती स्वप्नील बापू. शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतोय, मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर इथे आली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 40 धावा. अजून 56 बनवायच्या आहेत. वेळ वाचवा. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय होणारा वारंवार बदल जो मैदानात आपल्याला इथे पाहायला मिळतोय. हा बदल कशासाठी आहे? आज पाहिजे मैदानात मानाचं करंड कोणाच्या नावावरती कोरलं जाणार आहे? 9व्या पर्वाचा मानकरी कोण होणार आहे? मानाची स्पर्धा आपण पाहतोय. गाव चॅम्पियन केपीएल. फुल टॉस बॉल आणि चेंडू खेळलाय डीप लॉंगॉनला. टिपला असेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट. विकेट हॅट्रिक साठी संघाचे संघ मालक तेजजी कवितके आणि स्त्री आबा कवितके यांच्या वतीने 5000 रुपयाचा प्राइज असणार आहे. स्वप्नील जाधव सभापती यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज. विकेट आली आहे. प्रशांत जाधव मैदानात उभा झालाय आणि प्रशांतची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होईल द ग्रेट फिनिशर, द मास्टर माइंड, कूल कॅप्टन अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आज तुम्ही किती मोठे आहात, तुमचं नाव किती मोठं आहे, तुमचा खेळ किती मोठा आहे. आज आम्हाला ऐकायचं नाहीये, आज आम्हाला प्रत्यक्षामध्ये पाहायचं आहे. अक्षय शितोळे आपण पाहतोय मैदानात स्ट्राइक तयार असणार आहे. धीरजी बोधे, वैभवजी बोडके यांच्या वतीने प्रत्येकी 2-2000 रुपयाचा प्राइज विकेट हॅट्रिक साठी. हलक्यातून आपण पाहतो चेंडू तिकडून काढला जाईल. धाब्यासाठी होकार नकार, होकार नकार. धोका खूप मोठा होता आणि तिथे धोका पत्करला स्वप्नील केमसे यांनी आणि तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलेला आहे. आत्ताच्या 5 धावा. श्री हरिआबा कवितके आणि तेजजी कवितके यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी तब्बल 11000 रुपयाचा प्राइज आहे. ह्या चुका टाळाव्या लागणार आहेत. आज मैदानामध्ये लढायचं आहे. स्वप्नील बापूंचा खेळ सकाळपासून थोडासा शांत राहिलाय, परंतु ये बड़े मैच का बड़ा खिलाडी है. ओ हा चेंडू पाहत तो थोडासा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलेला चेंडू मैदानात आपण पाहतोय. बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं तर धाफलकावरती 45 धावा, ज्या धाफलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. समीकरणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल इथे मैदानामध्ये होणार आहे. शेवटचे 20 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावा
अजूनही बनवायचे आहेत. जयेश शेलार तयार आहे आणि या दरम्यान पाहिजे मिसटाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. माऊली आबा चेंडूच्या खाली जरूर होते परंतु झेल सुटलेला आहे. 5 खेळाडू एका झेल साठी पळत होते. त्या झेलचं महत्व यांना माहितीये. झेल सुटलेला आहे. कॅच कोणाचा सोडलाय? स्वप्नील बापू केमसेनचा कॅच सोडलेला आहे. माऊली आबांची जेवढी तळमळ आहे ना, तेजस भाऊ कदाचित बंधूंसाठी थोडीसा सॉफ्ट कॉर्नर होता का? तर अजिबात नाही. क्रिकेट आहे, मैदानामध्ये गेले ना कोणी भाऊ नाही, कोणी जवळचं नाही. तिथे फक्त संघर्ष, फक्त जिंकायचं संघासाठी. क्रिकेटचा खेळ आहे. पहा माऊली आबांचा प्रयत्न चांगला तिथे पाहायला मिळाला परंतु जर रिव्हर्स रिव्हर्स जखमेवरती मीठ सोडलाय स्वप्नील केमसे यांनी. षटकार. आशिक हूं मैं षटकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा येत्या 53 धावा. एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. 18 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 18 चेंडू 43 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. प्रसाद पवळे काय इथून कमबॅक करेल का पाहणं गरजेचं आहे. नेतृत्व करतोय, स्ट्रॅटर्जी आखली आहे, जाळं रचलेलं आहे परंतु या चला स्पीडअप करा. या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवणं अवघड ठरतंय प्रसाद पवळेला. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येईल. हरीश हरी राजेश उर्फ हरी जो गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला आहे. एक बंधू दुसऱ्या बंधूच्या समोर आहे. सकाळी मी सांगितलं ना, एक भावासोबत भाव होता म्हणजे जे भावाचं आहे ते भावाचं आहे म्हणजे रामायण, जे भावाचं आहे ते माझं आहे म्हणजे महाभारत. आज दोन भाव एकमेकांच्या विरोधात आहेत. अक्षय शितोळे पाहिजे मैदानामध्ये स्ट्रायक तयार आहे. अक्षय शितोळे नेहमी सांगत असतो की माझ्या भावाचा सपोर्ट मला क्रिकेटसाठी खूप मोठा आहे. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या बाहेर बिग 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 षटकार. चलन अक्षय शितोळे आपण पाहतोय मैदानामध्ये सांगत असेल, वेळ आली तर प्राण देऊ पण स्वाभिमानांचा झुकत नाही. सह्याद्रीच्या पुत्र मी उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. आलाच कोणी आडवा त्याला आडवा केल्याशिवाय सोडत नाही, कारण शांत बसायला आम्ही देखील काही संत नाही. तुम्ही जेवढे षटकार खेळलेत ना त्याच्यापेक्षा अधिक षटकार खेळण्याची ताकद माझ्याकडे देखील आहे. षटकार आला आणि या षटकाराने धाबाला गाभा पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार 59 धावा. 17 चेंडू बनवायचे 37. विचार करायला लावणार आपण पाहतोय क्षण आहे. वेळ वाचवायचा आहे. सामन्याकडे पाहायचं मैदानामध्ये पुन्हा एकदा 59 धावा धबलकावरती सिंहगड वॉरियर्स. वॉरियर्स म्हटलं की योद्धा लढवय्या. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेले तर राजगड ट्रॅकर्स. ट्रॅकर्स म्हटलं की यशाचा पाठलाग करणारा. आज यश कोण मिळवणार आहे? पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय.
अक्षय शितोळे पुण्याचा पाहिजे मैदानात स्ट्रायकन तयार आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकाराला, परंतु राजेशला माहिती आहे मी देखील तुझाच मोठा भाऊ आहे. तुझं जितकं चांगलं क्रिकेट आहे ना तेवढंच क्रिकेट मी देखील खेळलेलो आहे. एका बाजूला अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला टॅलेंट आहे. 59 धावा डबल कव्हर. पुण्याचा गोलंदाज तयार आणि यावेळी पाहिजे आहे. बॅकफुटला गेला, पंच केला, चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 63 धावा. 15 चेंडू 33 अजून बनवायचे आहेत. 15 चेंडू 33 हे समीकरण आहे. आणि फिर एक बार कालचा तृतावी कट्यार मनोमनी आठवण सचिन तेंडुलकर ठोकावा एखादा षटकार ठेरान. षटकार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला आणि या षटकाराने धावलं 69 धावा. 14 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. अडला अशील हजारदा, पडला अशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला अशील हजारदा. झाले गेले विसर, मोठावळ अश्रू आवळ, लक्षावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर. आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतोय अक्षय शितोळे. द ग्रेट फिनिशर उगाच या खेळाडूला म्हटलं जात नाही. 13 चेंडू जिंकण्यासाठी अजून 21 बनवायचे आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल आणि मिड विकेटला षटकार. 6 रन. अक्षय शितोळेसाठी प्राइज असणार आहे. अक्षयने जे लागोपाठचे 3 षटकार खेळलेत ना त्यासाठी संघाचे संघमालक आदरणीय ललितभाऊ शिंदे यांच्या वतीने या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 5000 रुपये, सभापती स्वप्नीलभाऊ जाधव यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज अक्षयला मिळणार आहे. शेवटचे 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी बनवायचे त्या 15 धावा. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. यापूर्वीच्या षटकामध्ये असं म्हणायला लागेल अमित सर, अक्षय शितोळे मैदानामध्ये आला, वादळ अशा प्रकारे त्याने उठवलं जणू काही ती सुनामी आली. त्याच्यामध्ये येणारे अडथळे त्याने दूर केले, होत्याचं नव्हतं केलं. तब्बल 28 धावा कुठलेल्या आहेत. 7 चेंडू मध्ये
वैयक्तिक आतापर्यंत 33 धावा बनवतोय अक्षय शितोळे. आता पाहिजे चेंडू कोणाच्या हातामध्ये, स्वतः गोलंदाजी देतोय प्रसाद पोबळे. कमबॅक करायचंय, कमबॅक करेल का पाहिजे प्रसाद. कमबॅक कुठूनही करता येत, या मला छत्रपती शिवरायांनी शिकवलंय. फक्त हृदयामध्ये ती धग असणं गरजेचं आहे. स्ट्राईक ऑन स्वप्नील उर्फ बापू. आणि यावेळी पाहिजे मैदानामध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम, चेंडू हवेत आहे. ओ तिथे आपण मात्र चांगला प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला. 2 धावा इथे येणार आहेत, 2 धावा आल्या. या 2 धाव्यांच्या मदतीने धावलक पुढे पोहोचणार आहे. 83 धावा. फुल टॉस आणि तिथे चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. हा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. 87 धावा धावल कव्हर आहेत. बॅकफुटला चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतो मैदानामध्ये आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने धावलक आता पुढे पोहोचणार आहे. धावल कव्हरती 88 धावा. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहे, 8 बनवायचे आहेत. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये रिव्हर्सचा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहतोय ते जरूर झाला. अक्षयचे लागोपाठचे 3 षटकार खेळलेत ना, त्या षटकारासाठी मनोज दाजी पारखी यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज अक्षय शितोळेसाठी असणार आहे. 88 धावा धावल कावर आहेत, 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार, पुण्याचा पाहिजे प्रसाद. स्ट्राईक ऑन अक्षय. हलक्या त्यानं आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. त्यानंतर मैदानामध्ये घेतली एक सिंगल आहे, दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील मैदानामध्ये पडून पूर्ण केली जाते. 2 धावा इथे येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावलक पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा आहेत त्या 90 धावा. काय अक्षय, जो स्वतःचा आयडॉल म्हणतोय, ज्या खेळाडूला फॉलो करतो, ज्या खेळाडूच्या नेतृत्वाला फॉलो करतो, महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देईल का? 2011चा विश्वचषक षटकाराने आपल्या खिशामध्ये घालेल का पाहणं गरजेचं आहे. आणि 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 काय, यस, द ग्रेट फिनिशर सामना संपवतोय षटकाराने आणि या स्पर्धेचा मानकरी ठरलाय सिंहगड वॉरियर्स. अभिनंदन.
या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने शिवसेना नेते अमोल